तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमधील जो तुमचा हिंदीचा पेपर असणार आहे, त्यातील सर्वात जास्त मार्क्स मिळवून देणारा जो विभाग असतो तो म्हणजेच रचना विभाग. हा तुमचा प्रश्न 5वा असतो आणि हा तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स म्हणजे 26 मार्क्स मिळवून देणारा प्रश्न असतो. त्यामध्ये प्रश्न 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं असतं. पत्रलेखनामध्ये तुम्हाला 2 विषय असतात, म्हणजेच एक औपचारिक आणि एक अनौपचारिक. त्यापैकी तुम्हाला कोणतंही एक सोडवायचं असतं आणि तो प्रश्न तुम्हाला असतो 5 मार्कांसाठी. त्यानंतर प्रश्न 5 मध्येच तुम्हाला 2 नंबरचा प्रश्न असतो, जो की असतो गद्य आकलनावर. म्हणजेच तुम्हाला पेपरमध्ये जो अपठित गद्य दिलेला असतो, म्हणजेच अनसीन पॅसेज दिलेला असतो, त्यावरच तुम्हाला 4 प्रश्न बनवायचे असतात, परंतु त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची नसतात, हे मात्र लक्षात ठेवा. आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅसेजमध्ये असणं आवश्यक असतं. हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी एक प्रश्न तुम्हाला 1 मार्कसाठी असतो, म्हणजेच एकूण 4 प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी दिलेले असतात. त्यानंतर प्रश्न 5 मध्ये तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं असतं, जे की तुम्हाला 70 ते 80 शब्दांमध्ये लिहायचं असतं. वृत्तांत लेखन म्हणजेच बातमी लेखन करायचं असतं. किंवा जर तुम्हाला हे जर येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी कथालेखनसुद्धा करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स दिलेले असतात. कथालेखनसुद्धा तुम्हाला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारावरच करायचं असतं आणि व्यवस्थित प्रकारे त्याला तुम्हाला शीर्षक द्यायचं असतं. शीर्षक दिल्याच्या नंतर तुम्हाला शेवटी त्या कथेमधून काय बोध मिळतो ते सुद्धा लिहायचं असतं. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्क दिलेला असतो. त्यानंतर प्रश्न 5 मध्येच तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला असतो, तो म्हणजे विज्ञापन लेखन. विज्ञापन लेखन म्हणजेच काय, तर जाहिरात लेखन असते, ती सुद्धा तुम्हाला 50 ते 60 शब्दांमध्ये करायची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न 5 मध्ये तुम्हाला निबंध लेखन करायचं असतं. आता निबंध लेखन तुम्हाला यासाठी 3 विषय दिलेले असतात आणि त्यापैकी कुठल्यातरी एकाच विषयावर करायचं असतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला नेमकं कोणते विषय येणार आहेत आणि त्या विषयावर तुम्हाला काय लिहायचं आहे. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला अनौपचारिक जे पत्रलेखन असतं त्याचा फिक्स असा फॉर्मॅट जो असतो तो या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात वरती दिनांक लिहायचा असतो, त्यानंतर संबोधन लिहायचं असतं, त्यानंतर अभिवादन, त्यानंतर तुम्हाला पत्र लिहायला सुरुवात करायची असते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो विषय असतो, विषय झाल्याच्या नंतर तुम्हाला समापन, हस्ताक्षर आणि नाम लिहून हस्ताक्षर म्हणजे तुमची सही असते आणि त्याखाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचं असतं. त्यानंतर पत्ता आणि ईमेल ID लिहून तुम्हाला पत्र हे पूर्ण करायचं असतं. त्यानंतरचा पुढचा जो असतो तो म्हणजेच औपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखनाचा फॉर्मॅटसुद्धा सेम तसाच असतो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की निबंध लेखनामध्ये नेमकं कोणते विषय येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी पहिला विषय असणार आहे तो म्हणजे मैं विद्यालय की इमारत बोल रही हूँ. त्यानंतर दुसरा विषय असणार आहे होली का त्योहार. त्यानंतर तिसरा विषय असणार आहे अगर देश में पुलिस न हो. किंवा त्यानंतर चौथा विषय असणार आहे तो म्हणजे महंगाई एक विकट समस्या. त्यानंतर 5वा विषय असणार आहे तो म्हणजे भारतीय स्त्रियों की स्थिती तब और अब. यापैकी कुठला तरी एक विषय तुम्हाला उद्याच्या पेपरला नक्कीच येईल, त्यामुळे या विषयांची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा.